हळू ते बेल तुटेल आता. आले आले. आयशा. निशा. अगं तू कशी काय आलीस अचानक? अशीच आले. अशीच म्हणजे नवऱ्याने घराबाहेर नाही ना हकललं तुला? छे ग, तो कसला हकलतोय. मग तू हकललंस का त्याला घराबाहेर? अगं तशी गरजच पडत नाही, कारण अख्खा दिवस ना तो घराच्या बाहेरच असतो. तुला कंटाळायला वाटतं. अगं मला कशाला कंटाळेल, मी इतकी छान आणि गमतीदार बाई आहे की नाही. तू गमतीदार आहेस? अय्या तुला माहीतच नाही, म्हणजे माझ्या ना इतक्या गमती जमती आहेत ना. तुला सांगते ना, त्या दिवशी काय तू झालं. चहा घेणार आहेस की कॉफी? मला माहितीये, लिंबू सरबत है ना. सरबत नाही. बरं तुझा नवरा कुठे गेलाय? आमचे हे ना दिवसभर तसे घराबाहेरच असतात. तुझाही नवरा बाहेरच असतो? नाही म्हणजे माझ्या नवऱ्याचं ठीक आहे, पण तुझा नवरा कसं तरुण आहे, हँडसम आहे, देखणा आहे, तो पण बाहेर. नक्कीच त्यांनी कुठल्या तरी बाईला पटवलं असणार. अजिबात नाही हा, माझा नवरा अशा काही भानगडी करत फिरत नाही. का? त्याला शक्यच नाहीये की त्याला इच्छाच नाहीये. त्याला इच्छाही नाही आणि शक्यही होणार नाही भानगडी करणं. अगं तुझाच वाचतोय. नाही ग. अगं SMS तुझाच आलाय. नाही नाही मला नाही आलाय. मग हा बघ आमच्या ह्यांचा. अय्या हो. हेंद्राचे विसरून गेले घरी. बघ बघ बघ. काय ग काय झालं? आमच्या यांच्या सेलवर बघ काय मेसेज आलाय. आय लव्ह यू, आय मिस यू. हा म्हणजे नक्कीच तुझ्या नवऱ्याची बाहेर कुठेतरी भानगड आहे. मेरा नाम छन Hi, darling. Oh baby, तू आलास? Yes, Darling, I love you. I love you too. You know baby, मला माहिती आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. अरे जगातले एकुलती एक बायको आहेस तू माझी, प्रेम करणारच आपण. नाही पण आज माझी पूर्ण खात्री पटली आहे कसली? की तू माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतोस. तुला माहिती कसं? अरे मी तुला एक SMS काय पाठवला, आय लव्ह यू, आय मिस यू, तर तू सरळ कबूतरासारखं माझ्याकडे परत 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 आलास. कबूतरासारखा. कुठल्या मोबाईलवर SMS केलास? तुझ्या मोबाईलवर ऑब्विसली. वन मिनिट, तुझ्या मोबाईलवर मला फोन येतोय. आनंद बघू. नाही एक मिनिट थांब. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? अरे तुम्ही कोण बोलताय आणि ह्या नंबरवरून तुम्ही मला कसं काय फोन केलात? अगं ए भवाने, आधी तू कोण बोलतेस ते सांग. शी इज कॉलिंग मी भवानी. यू गाव भवानी. माझं मराठी एवढं सुधारलंय. हॅलो ऐक ना, मी काय अगं ती मला भवानी म्हणाली. एक मिनिट. येस. बेबी तुझा फोन ह्या बाईकडे कसा काय आला? बाईकडे आला तो फोन? तरीच म्हटलं फोन गेला कुठे, चोरीला गेला माझा फोन. चोरीला गेला? मग तुझा फोन एका बाईने चोरी केलाय. माय गॉड. ओ माय गॉड. आता काय करायचं? पण केवढी निर्लज्ज आहे ती, तरी बघ जरा. सिम कार्ड तुझं काढून टाकायचं की नाही, तर तुझ्या सिम कार्ड वरून मला फोन करते. स्टुपिड वुमन. जाऊ दे, नको तू नको टेन्शन घेऊ. मी एवढं लांब आलोय ना तुझ्यासाठी. तुझा पटकन चहा घेऊन ये. चहाचं बघ जा. बघते. तू फोनचं बघशील? हो बघतो. ओके आलिया 2 मिनिट्स. पहिले ह्या फोनचं बघतो मी. आशा आता तू रडू नको ग बाई. आणखीन काय करू? हा आत्महत्या हा एक पर्याय आहे. नाही नाही नको, त्यापेक्षा तू रडच. मला कळत नाहीये गणेशा, हे माझ्याशी असं का वागले? नवऱ्याची जातच मेली असली, त्याला कोण काय करणार? पण मी कुठे कमी पडले होते ग? तू कुठेही कमी पडलेली नाहीयेस. मला तर वाटतं ना तू जरा अतिच केलं असशील. मी काही कमी पडले नाही आणि अति केलं नाही. मी सगळं योग्य आणि प्रमाणातच केलं. मग किशोर असा का वागला? तेच मला कळत नाहीये. तुला सांगते, मी इतकं प्रेम केलं त्यांच्यावर, त्यांची पूजा केली, पण मला खरंच वाटत नाहीये अशी कुठली बाई त्यांना असा SMS करेल गो. नाही नाही, पण आता रडत बसण्यात काही अर्थ नाहीये. हो मग मी आत्महत्या करू? नाही नको, त्यापेक्षा ना आपण त्या बाईला शोधून काढूया. किशोरचा मोबाईल चोरीला गेला कसा? आता ते आपल्याला कळलं असतं तर आपण त्याला काय चोरी म्हटली असती का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे चोर चोरी करताना ही सगळी खबरदारी घेत असतो. पण चोरल्यान कुणी? ठीक
तर मला माहिती नाही पण मला असं कळलंय की कुठल्या तरी एका बाईने चोरला असावा. बाईनी चोरल्यान का किशोरनी त्या बाईला गिफ्ट दिल्यान? किशोर हा. अँड गिफ्ट हा. विसरून जा, तो कंजूस आहे. नाही पण दारूच्या नशेत कुठल्या तरी बाईला गिफ्ट दिला नसला तर? किशोर हा. दारूच्या नशेत. तो काय तुम्ही आहे काय? नाही किशोरचा मोबाईल चोरीला गेला या वाईट झाला, पण तो महागातला होता नाही. ओ प्लीज मामा, व्हॉट्स मोबाईल मोबाईल मोबाईल? तो मोबाईल आपल्याला परत मिळू शकतो. कुठे चोर बाजारात? त्या का सुद्धा पैसे मोजूचे लागते. No, you don't know the latest system. Inspector. एक्सक्यूज मी लता ए मॅडम, हा. तुम्ही मला इथे बोलवलं? Yes. माझ्या नवऱ्याचा मोबाईल चोरीला गेला आहे. मग काय तुमचा माझ्यावर संशय आहे का? अरे डिपार्टमेंटने दिलेली वॉकी टॉकी माझ्याकडे असताना मी कशाला कोणाचा मोबाईल चोरेन? माझा तुमच्यावर संशय नाही. इनफॅक्ट माझा तुमच्यावर जरूरतपेक्षा जास्त विश्वास आहे. म्हणून मी तुम्हाला इकडे बोलवलाय त्याची कंप्लेंट लिहून घ्यायला. काही हवालदार का इन्स्पेक्टर आहे मी? आपण तुमचा अण्णा हवालदार असा ना. हो सॉरी. मग एरियातला मोबाईल चोर तुमका माहिती असा ना, मग पकडायचा ना. अरे तुम्हाला काय म्हणायचं आहे की चोर आमची परवानगी घेऊन चोरी करतात का? Oh my God, please stop it, both of you. Pascal, Mama, don't irritate him, okay? तुम्ही सरळ complaint लिहून घे टाका, please. मोबाईल कसा होता? मोबाईल खूप चांगला होता हो. ओके काय त्याला नेटवर्क यायचं आणि काय त्याचा साऊंड सिस्टम होता. मॅडम, मोबाईल दिसायला कसा होता? दिसायला का? दिसायला जसं चांगला होता, मस्त होता, असं छपटा होता आणि विशिष्ट म्हणजे आय लव्ह यू असं त्याच्यात एक मेसेज होता. सॉरी. आणि त्याची रिंगटोन कशी होती माहिती? कशी? He's always ओके ओके ओके, एवढी माहिती पुरेशी आहे. ओके बाय. नंबर तुमचा आजोबा घेणार आहे. सॉरी, द्या नंबर. सगळंच माझ्या विरोधात चाललंय ग. असं काही नाहीये ग, तो मोबाईल कंपनीचा ऑफिसर बिझी असेल. सगळेच बिझी आहेत या जगात. तू फोनवर बिझी, तो ऑफिसर तिकडे बिझी, आणि आमचं हे बाहेरच्या लफड्यामध्ये बिझी. मीच काहीतरी काम टेकडी आहे. असं काही नाहीये ग, वाटतंय ते बडबडू नको. हॅलो, कसा आहेस? कोण बोलतंय? ते महत्वाचं नाहीये रे. मला सांग, आज संध्याकाळी भेटशील का? हो, पण आपली अजून ओळखही नाहीये हो. मग होईल ना संध्याकाळी ओळख. ठीक आहे, भेटू आपण. माझं ना एक काम आहे तुझ्याकडे. एक नंबर आहे 9898 989890. हा नंबर कोणाचा आहे प्लीज सांग ना मला. सॉरी, पण आम्ही असं नाही सांगू शकत. ठीक आहे, मग मी सुद्धा संध्याकाळी असं नाही भेटू शकत. चल ठेवते मी फोन. नाही, हॅलो हॅलो हॅलो, एक सेकंड. नाही, मी सांगतो, एक सेकंड. हा नंबर मिस्टर किशोर कुलकर्णी यांचा आहे. काय? किशोर कुलकर्णी? अगं, किशोर कुलकर्णीचा नंबर आहे हा. एक्सक्यूज मी येस लता. ए मॅडम, हा. तुम्ही मला परत बोलावलं येस, मी तुम्हाला परत बोलावलं. का? आता काय झालंय? मोबाईल चोरीला गेलाय. अरे पण मोबाईल तर तुमच्या नवऱ्याचा चोरला गेला होता ना? यावेळेस माझा चोरीला गेलाय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे मी पोलीस खात्यात कामाला आहे की मोबाईल कंपनीत कामाला आहे? मोबाईलची कसली फालतू कामं माझ्याकडे आणताय? मोबाईल रिपेअर करायला नाही सांगत आहे, चोरीला गेलाय तो शोधायला सांगतोय. ओके सॉरी लता. ए मॅडम, हा. कसा होता तुमचा मोबाईल? काय मोबाईल होता माहितीये माझा? अरे काय वेगवेगळी गेम्स होते त्याच्यात ना एक स्नेकचा गेम होता. यु नो स्नेकचा गेम ना? या त्याच्यात 5000 पॉइंट आलेले माझे. किती? 5000. 5000. स्नेक गेम मध्ये 5000 पॉइंट झाले होते? कोणाचे होत नाहीत कधी. बाई बऱ्याच रिकाम्या दिसत आहेत. व्हॉट? सॉरी, तुमचा मोबाईल चोरला गेलेला आहे. येस. तुमचा कुणावर संशय? म्हणजे घरात कुणी आलं होतं? याआधी तुम्हीच आला होता. शाबास, म्हणजे तुम्ही माझ्यावरच संशय घेताय. नाही तसं नाही, तुम्ही आधी विचारलं म्हणून आम्ही सांगितलं. अरे किशोर आला होता. किशोर. पॅस्कल मामा, तुम्ही त्यांना प्लीज हात लावू नका, समजलं ना? आणि किशोरनीच मला हा मोबाईल गिफ्ट केलाय. तूच कशाला हा मोबाईल चोरेल? येस,
मग मोबाईल चोरला कोणी? हा मी लताचा मोबाईल चोरलाय. चोरला तू मोबाईल? मोबाईल डायरेक्ट चोरला तू? अरे चोरी केली म्हणजे काय गुन्हा नाही केलाय. मीच तिला मोबाईल घेऊन दिलाय. हा मग माझा त्या मोबाईलचं काय करणार? काय नाही, हा मोबाईल ठेवते. हा तो मोबाईल सगळं भारीतला आहे. माझे 2 मोबाईल माझ्याकडे. ठेव म्हणजे नीट ठेव. स्विच ऑफ केलाय, बिलकुल ऑन करू नकोस. ओके चल. काय करतोयस? टच स्क्रीन आहे. टच करू नको. टचकन देईन डोळ्यात, टचकन पाणी काढेन. चल मी तो टचकन. आशा आशा अगं जाऊ नको असं घर सोडून. ऐक ना पण माझं. अगं असं जाऊ. आशा 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 अशा रीतीने या बाई कोण चालली होती ना, परत का आलीस? नाही कुठे चाललीस तू? रद्दी विकायला व्हेरी गुड. जा. जात नाहीये मी मग? घर सोडून. अरे वा. जाते. अरे अरे अरे, काका काय झालं? काय धर ग जरा. अगं हे धर जरा. नीट जरा बॅग. बाहेर लफडी करता आणि वर तोंड करून विचारता काय झालं म्हणून. लफडी? हो मी हो. मी वाटतो का मी लफडी करणार? वाटतो का? नाही बघा, म्हणजे कुठे शर्ट फाटलंय का, कुठे रक्त का तोंडातून वगैरे जवळ. जवळ का बघा, जवळून काय बघा. हा लफडी म्हणजे भानगडी. कुठल्या तरी बाईला तुम्ही मोबाईल विकत घेऊन दिलेला आहे आणि तिने तुम्हाला SMS केलाय. आय लव्ह यू. खरंच? आय मिस यू. सांगतेस काय? तिने तुम्हाला असा SMS केलाय. मला हा. मला हो. हे चक्क आहे. त्या मोबाईल कंपनीत आम्ही फोन केला होता तर त्यांनी सांगितलं त्या मोबाईलचे मालक काय? त्या मोबाईल नंबरचे मालक काय बोलते? मालक तुम्ही आहात. मी तुमचा मालक आहे? मोबाईल नंबरचे मालक तुम्ही आहात. हा. हा? मालक मी? हा. मीच मालक आहे. अर्थात फोन माझा आहे. मीच SMS केला. आय लव्ह यू, आय मिस यू असं मीच SMS केला. म्हणजे तुम्ही स्वतःला SMS केला. हा. स्वतःच्या प्रेमात आहात. मी जाम प्रेमात आहे माझ्याच. काय झालं, तो पहिला फोन आहे ना, मी मुद्दाम इथे ठेवून गेलो होतो आणि दुसऱ्या फोनवरून तुला SMS केला. आय लव्ह यू, आय मिस यू. तुला केला मी. मला माहितीये तू वाचणार तो. तुम्ही खरं सांगताय ना? हिची शपथ, हिची शपथ. शपथ नाही पण आम्ही त्या नंबरवरती फोन केला होता. त्याच्यावर एक बाई होती. कोण होती ती? ती मला भवानी म्हणाली. बाई ती काय बोलली? बाई भवानी. बापरे, केवढं ते काय बोलली बाई? भवानी. बापरे, एवढ्या जवानीत भवानी बोलली? ती बाई बोलली, भवानी बोलली. ती बाई मद्रासी मध्ये बोलली. हा, भवानी बोलली. ती बाई बोलणारच. ते आमच्या ऑफिस मधली बाई आहे. हा, बाथरूम मध्ये होतो. तुम्ही त्या बाई बरोबर बाथरूम मध्ये काय करत होता? हे म्हणजे अगं बाथरूम मध्ये मी काय करणार? बाथरूम मध्ये मी एकटाच होतो. मोबाईल आणि ती बाई बाहेर होती आणि मग ह्यांचा फोन आला ना, तेव्हा ती बाई बोलली. काय बोलली? भवानी. हा? नाही पण जर तो मोबाईल तुमचा आहे हा. तर मग या क्षणी तुमच्याकडे असला पाहिजे. अर्थात. मग दाखवा कुठे आहे तो. दिला मी ह्याला, त्यागराजला. का म्हणजे का? त्या बाईने फोन केला. ती बाई या बाईला काय बोलली? भवानी. मोबाईल बिघडला, रिपेअर करायला टाकला. अरे रती, काय रे? ए कुठे चाललीस तू? जाताना असे प्रश्न विचारायचे नसतात. अहो, मला कळणार कसं तू कुठे चालली असते? तुला काय करायचे रे नसत्या चौकशा? अगं मला तुझी काळजी वाटते ना. हा? शेजाऱ्यांची काळजी वाटते ना, म्हणून विचारलं, बाकी काही नाही. पण तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट आहे माझ्याकडे. माझ्यासाठी गिफ्ट? हा, माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी गिफ्ट म्हणून आहे. मग गिफ्टची गरजच काय? तुझं आयुष्य मरू देत. गिफ्ट काय आणलंय ते सांग ना. गिफ्ट ना, अरे हा, मोबाईल. ये देखो. गिफ्ट. हा तर खेळण्यातला आहे. बघू. बघ ना, बंद आहे. स्विच ऑफ आहे म्हणून तो बंद आहे. बघ. एक्सक्यूज मी. येस. मित्राच्या घरी चोरी करतोस, लाज नाही वाटत? नाही, मी चोरी नाही, मी नाही चोरी. मला लताने सॉरी लताबाईंनी सांगितलं होतं की त्यांच्या घरामध्ये मोबाईल चोरीला गेलेला आहे आणि त्या घरात तू एकमेव फुकटायस, त्याच्यामुळे माझा तुझ्यावरच संशय होता. नाही, मी नाही चोरी केली यार. प्रत्येक चोर असंच बोलतो. नाही, माझा मित्र किशोर आहे, त्याला हा मोबाईल पनवती आहे म्हणून त्यांनी मला देऊन टाकला होता. आणि हा पनवती मोबाईल तू मला देत होतास? नाही, पनवती लागली ना आता पनवती. अरे तुझ्यासारखा चोर मित्र असल्यानंतर कोणालाही पनवती लागणारच. चल एक मिनिट, फोन मला. अरे मी तुझ्याशी बोलतोय आणि तू फोनवरती गप्पा मारतोयस. मला काही इज्जत बिज्जत आहे की नाही? एक्सक्यूज मी. येस, बोला. कोणच नाहीये. थांब, ऐक. काय झालं? त्यागराजने फोन कट केला यार.
बिचारे भाऊजी लाचार आहेत बिचारे. ते कशाला फोन कट करतील, हसत हसत फोन घेतील. तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही खरंच कुठल्या तरी बाईला मोबाईल विकत घेऊन दिलेला आहे. नाही ग बाई, आय एम सॉरी चुकून हात लागला माझा. हा? नाही म्हणजे तू तसं नाही ग बाई. किशोर होय. अरे मग चोर काय बोलतोयस, काय आलं पळतोयस, कुठूनच पळत. अरे मला सांग, तूच तुझा मोबाईल दिला होतास ना मला. काय झालं? अहो त्याला काय विचारताय काय झालं म्हणून? तुम्हीच दिला होता ना त्यांना तुमचा मोबाईल रिपेअर करायला. अर्थात, पण तू मला का ओरडतेस? मी काय विसरलोय का? मला काय आठवत नाही का? ओके काय झालं काय त्याचं? अरे तो मोबाईल आहे ना, मी एकीला गिफ्ट देणार होतो रे. हा, तर तो येणा इन्स्पेक्टर सूर्यकांत हवालदार, त्याला वाटलं मी तुझा मोबाईल चोरला. अरे, कोणाला काय वाटतं हे महत्वाचं नाही. अरे माझा फोन एकीला गिफ्ट देतोय हा माणूस काय वेडा वाटला काय? शहाणपणा करतोस? हे माझ्या सोन्या तसं नाही रे. मग? एक मिनिट आशा, वहिनी एक मिनिट इकडे ये. एक मिनिट इकडे ये. आय एम सॉरी हो, चुकून माझा हात. अरे तुझ्या फायद्यासाठीच केलं मी. तो मोबाईल गेला ना तर तुझा कायमस्वरूपी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. कसला कायमस्वरूपी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला? काही नाही, अगं त्याला असं म्हणायचं होतं, म्हणजे तो जो मोबाईल आपण रिपेअर करायला दिला होता ना, तो घेऊन गेला होता दुकानदाराकडे. दुकानदार म्हणाला "वा, परत रिपेअर करायला लागणार आहे, फारच बिघडलाय ते, परत करण्यापेक्षा विकला तर बरा होईल ना, म्हणजे काय होईल, कायमस्वरूपी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं त्याला म्हणायचं होतं. ठीक आहे पण आता मोबाईल कुठे? कुठे आहे? तो येणा इन्स्पेक्टर जाम त्रास द्यायला लागला मला. डोक्यात जायला लागला. मी शेवटी मोबाईल टाकला तिकडे आणि पळालो. तुम्ही मोबाईल टाकला? मोबाईल टाकला? अहो, तुम्ही त्याला नीट जरा समजावून सांगायचं ना त्यापेक्षा. अरे येण्या डोक्याचा आहे शपथ. तो मला जाम त्रास झाला, मी टाकला पळालो. अहो बरं ठीक आहे आता आपण असं करूया, आपण त्या मोबाईलवरती फोन करूया, म्हणजे तो इन्स्पेक्टर फोन घेईल. मग आपण त्या इन्स्पेक्टरला सांगूया, हे बघा तुम्ही तो फोन टाकू नका, वेडेपणा करू नका, तो फोन आमच्या घरी आणून द्या. आता एवढ्या सगळ्या लोकांमध्ये तो वेडेपणा करणार नाही. करेक्ट आहे आ? करेक्ट आहे. काय तुझं डोकं आहे अगं. वा वा वा, मला अभिमान वाटतो तू माझी बायको. वा 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 वा. एक काम करते, इन्स्पेक्टरला फोन लावायचा ना, जा नाक्यावर जा आणि पिसवरनं फोन कर, जा पण. हा. नाक्यावरून कशाला फोन करू? आपला घरचा फोन आहे ना. अरे वा. तिकडे रेंज मिळेल, तिकडे जा. अरे हसतोस काय? आता खरोखर फोन लागला ना ते इन्स्पेक्टरला, ते इन्स्पेक्टर विचारेल कोणाचा फोन आहे, मग माझं भांडं फुटेल ना. हा? त्यातलं सिम कार्ड मी असं त्यांना काढून टाकून दिलंय. क्या बात आहे. हॅलो, ही बाई बघा काय बोलते काय फोनवर. बोलते? काइंडली होल्ड द लाईन. द लाईन्स आर नॉट अवेलेबल सो डोंट कॉल अगेन. इंग्लिश. म्हणजे काय झालं माहिती का, तुमचा ना फोन लावला ना की सतत हेच येतं ऐकायला, म्हणून पाठ झाला आता. हो ना. आता काय पुढे? नाही कसं काय पण म्हणजे काय करते, बरं झालं फोन कट झाला तो. हा? नाही काय त्या फोनमुळे गैरसमज वाढत होता आपल्यामध्ये. एकारती बरं झालं, कटकट गेली, पनवती गेली. एक्सक्यूज मी. येस. या घरात एक गुन्हेगार. एक्सक्यूज मी. येस. तू इथे लपून बसलायस. यू आर अंडर अरेस्ट. चल. एक्सक्यूज मी. हे सगळं काय चाललंय काय? नाही हा इन्स्पेक्टर आहे ना, हे अति कामामुळे डोक्यावर परिणाम झाले त्याच्या. कोणालाही चोर समजतो. भाऊजी. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. मी जाम कामात आहे हो. ओके सॉरी. हा कुठे गेला? पाहिलंस, संशय घेतेस. चला आपण बेडरूम मध्ये जाऊया. नाही त्यांना म्हटलं की तुझी बॅग घेऊन बेडरूम मध्ये चला. चला इकडे. चल लांबो. लोकांसमोर माझा अपमान करतेस, माझ्यावर संशय घेते, SMS वाचतेस, कोणाचा फोन आहे बाईचा का मुलीचा सारखं विचारतेस. प्रेमच नाही तुझं, सांग ना माझ्यावर. चुकलं ना माझं चुकलं. माझं खूप प्रेम आहे तुमच्या, आणि मी पुन्हा नाही संशय घेणार. नक्की नक्की. आयुष्यात कधी संशय घेणार नाही. हा मग ठीक आहे, चल. हा. हॅलो, कोण बोलताय? लता.